पवित्र पोर्टलमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. याला पवित्र म्हणावे की अपवित्र म्हणावे हे मला सुद्धा समजत नाहीये. तर आता जे प्रेफरन्स आहेत, प्रेफरन्स लॉक करण्याची जे मुदतवाढ आहे ते एक्सटेंडेड केलेली आहे. तब्बल 2 दिवसांची मुदतवाढ देण्यात आलेली आहे आणि त्या 2 दिवसांमध्ये OTP येतो किंवा येत नाही आणि जे सर्व्हर आहे ते डाऊन होत आहे आणि एकदम कासवाच्या नाही तर शिदोडाच्या गतीनं ते चालत आहे. अशा प्रकारचे प्रेफरन्स म्हणूनच आपल्या महाराष्ट्र शासनाची जी काही शिक्षण व्यवस्था आहे किंवा भारत सरकारची शिक्षण व्यवस्था आहे ते तुम्हाला माहितच आहे कशा प्रकारची आहे. ते हे साधं 1,70,000 मुलांकरिता प्रेफरन्स आलेले आहेत. ते प्रेफरन्स देण्याकरिता साधं त्यांचं पोर्टल चालत नाही. तर हे एक लाजिरवाणी गोष्ट आहे. एवढे IAS IPS किंवा IAS लेवलचे किंवा सचिव लेवलचे जे काही माणसं आहेत ते त्याच्यावरती बसलेले आहेत, तरी ते त्यांना काही घेणं देणं नाही. त्यांना फक्त या जे काही अभियोग्यता धारक आहेत अभियोग्य धारकतांचा खेळ करायचा आहे, खेळ खंडोबा करायचा आहे. रात्रात दिवस 12-12 घंटे 8-8 घंटे मोबाईल लॅपटॉप कम्प्युटर, मोबाईल लॅपटॉप कम्प्युटर हेच ते घेऊन बसत आहेत. कुठे रेंज येईन का, कोणी झाडावर चढते, कोणी घराच्या छतावर चढते रात्री 12-12 वाजता, पण ते येते असं गोल 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 फिरते अजून परत चाललं जाते आणि OTP तर काही येतच नाही. जसा पाहुणा आहे, जसा जो आपण म्हणतो ना की श्रावण महिन्यातला पाऊस येतो आणि एकदम अशाच प्रकारचं आपल्याला पोर्टल दिसते. तिथं कोणते लोक बसून ठेवले तुम्ही. आता माझं साहजिक आहे की तुम्ही काय करू राहिले. आता एवढं मोठं MPSC आहे, MPSCचे पोरं 10-10 लाख फॉर्म भरतात. MPSCचं पोर्टल सर्व्हर डाऊन नाही होत आणि हेच तुमचं कसं काय वेळेवर डाऊन होते. आता 2 दिवस कंप्लीट झाले, 13 तारीख झाली, आम्ही मुदतवाढ दिली होती. मग आता काय मुदतवाढ देऊ. आता जे पोरं आहेत बिचारे 2-2, 3-3 वर्ष अभ्यास करतात, पेपर देतात, तुमच्याजवळ फी देतात, म्हणजे सरकारी खजिन्यामध्ये खूप सारा पैसा जमा होतो आणि त्यामध्ये तुम्ही हे असं सडेल अपवित्र पोर्टल. त्या पवित्र पोर्टलला दुसरं काही नाव द्या, झांगो मँगो पोर्टल करा. पवित्र पोर्टल कशाला देऊ राहिले. पवित्र या शब्दाचा पूर्ण अपमान करून राहिले तुम्ही. हे जे काही शिक्षण क्षेत्रामध्ये आहेत ना बसेल टेंबाजी मुमाजी काय आहेत ते IAS IPS त्यांनी थोडंफार त्या पवित्र पोर्टलकडे लक्ष द्या. 1,70,000 म्हटलं म्हणजे काही नाही. IBPS ची वेबसाईट पहा तुम्ही, पूर्ण भारतामधून किंवा नीटची पहा. ते वेबसाईट सर्व्हर डाऊन नसते. ते ऍट अ टाइम 1-1, 2-2 कोटी पूर्ण फॉर्म भरतात त्याच्यामध्ये, ते डाऊन नाही. हे कसं काय डाऊन. षटाकभर महाराष्ट्र त्याच्यात 1,70,000 पोरं, त्याच्यात तुम्ही 30,000 जागा काढल्या. कोणाला कोणत्या जागा ते काही कळत नाही. जाहिरात अशा काढल्या की धड 1 ते 5 ची समजत नाही. 1 ते 5 वर किती जागा आहेत, 6 ते 8 वर किती जागा आहेत, 9 ते 12 वर किती जागा आहेत. प्रेफरन्स दिले कोणते, त्याच्यात लॉक करायला गेलो की ते जागा दाखवते प्रेफरन्स 80 प्रेफरन्स आणि लॉक करायला गेलो की फक्त 60 प्रेफरन्स आणि तुम्ही मुदत काय दिलेली आहे की 100 प्रेफरन्स येतील. 100 प्रेफरन्सच्या पेक्षा कमी आहेत. काय करायचं. खूप सारे व्हिडिओ मध्ये इकडून लिस्ट लावा तिकडून लिस्ट लावा. अरे तुम्ही ते प्रेफरन्सच भरता येत नाही तर लिस्ट लावून कुठे जायचं. तुम्हाला हे भरतीच करायची नव्हती तर कशाला तुम्ही टेन्शन देऊ राहिले. तुम्हाला हे राज्य सरकारची भरती करायची नाही का, शिक्षकांची भरती करायची नाही का, याचं स्पष्ट जे काही आहे ते जे मुख्यमंत्री आहेत किंवा गृहमंत्री शालेय शिक्षण विभागाचे जे मंत्री आहेत त्यांनी द्यावं. त्यांनी थोडंफार जे IAS IPS लेवलचे जे व्यक्ती बसलेले आहेत त्यांना म्हणा ते पोर्टल व्यवस्थित करा. इकडे खेडे भागातही रेंज नाही येत ना तालुक्याला रेंज नाही होऊ राहिली. मग आता करा तर आम्ही काय करा. हा मोठा प्रश्न यायला. चालत नाही. ते मोबाईल घेऊन बसायला लागते, ते तुमची भिंगरीच फिरत राहते. हे लवकरात लवकर कुठे ना कुठे तरी थांबायला पाहिजे. आता प्रेफरन्स कोणते द्यायचे काय द्यायचे त्याच्यावर तर काही हेच नाहीये. जसं आलं तसं हाणून द्या. अशा प्रकारचं होणार आहे आता. तर मला तरी असं वाटतं की बाबा यामध्ये जे काही कॅन्डिडेट आहेत ते वंचित राहण्याचा दाट शक्यता आहे. तुम्ही जे काही पोर्टल आहे ते पोर्टलची सर्व जे काही टेक्निकल नॉलेज आहे ते तुमच्याकडेच आहेत. तुम्ही व्यवस्थित का नाही करत. त्या पवित्र पोर्टलचं नाव बदला आणि त्याला अपवित्र करा किंवा मग एखाद्या झेंडूबाम नाव ठेवून द्या त्या पोर्टलचं. समजलं का तुम्हाला. समजलं नसेल ते सांगा मग मला. मी मग त्या पोर्टलचं नाव ठेवतो आणि तेच नाव द्या तुम्ही. व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा.